नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडे भरपूर सारे डॉक्युमेंट्स असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्समध्ये पीडीएफ फॉर्मॅट असतो. या पीडीएफ मध्ये जसं की तुम्हाला उदाहरणार्थ की तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असू शकतो, डोमासाईल सर्टिफिकेट, तुमचं कास्ट सर्टिफिकेट किंवा तुमचं आधार कार्ड असेल. अशाच पद्धतीने इतर सारी सरकारी कागदपत्र जे असतात किंवा प्रमाणपत्र ज्याला आपण म्हणतो, ह्या प्रमाणपत्र वरती तुमच्याकडे पीडीएफ मध्ये एक येलो कलरचा क्वेश्चन मार्क असतो, ज्या ठिकाणी लिहिलेलं असतं सिग्नेचर नॉट व्हेरीफाईड. जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी क्वेश्चन मार्क असतो येलो कलरचा. तर या ठिकाणी तुमच्या डॉक्युमेंटवरती ज्या वेळेला अशा पद्धतीचा येलो क्वेश्चन मार्क असतो, त्यावेळेला हे डॉक्युमेंट्स हे कोणत्याही कामासाठी तुम्हाला व्हॅलिडेट मानली जात नाहीत. तर तुम्हाला ज्या ठिकाणी हे डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत किंवा चालवायचे असतील, त्या ठिकाणी तुम्हाला ह्या क्वेश्चन मार्कच्या जागी अशा पद्धतीने ग्रीन टिक मार्क असणं गरजेचं असतं. ह्यालाच आपण म्हणतो सिग्नेचर व्हॅलिडेट. आणि हीच सिग्नेचर व्हॅलिडेट कशा पद्धतीने तुम्हाला करायची आहे तेही घर बसल्या करू शकता. तर याबाबतच सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. जर चॅनलवरती पहिल्यांदाच येत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरमध्ये ॲडोब रीडर, ॲडोब ॲक्रोबॅट DC हा सॉफ्टवेअर तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. बऱ्यापैकी 99% हा सॉफ्टवेअर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये इनबिल्ड असतो. जर नसेल तर तुम्ही या ठिकाणी गुगलवरती जाऊन तुम्हाला अशा पद्धतीने ॲडोब ॲक्रोबॅट DC म्हणून एक ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ॲडोब ॲक्रोबॅट DC हे जे ऍप्लिकेशन आहे ते सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. हे इन्स्टॉल केल्यानंतर ऍप्लिकेशन तुमची जे काही डॉक्युमेंट असेल ते डॉक्युमेंट हे तुमचं त्या ॲडोब ॲक्रोबॅट DC मधून ओपन करायचं आहे. आणि जे तुमच्या कॉम्प्युटरमध्ये इनबिल्ड ॲडोबचा सॉफ्टवेअर असतो त्यामधून तुम्ही केलं तरी पण चालेल. त्या ठिकाणी अशा पद्धतीने तुमच्या समोर सिग्नेचर नॉट व्हेरीफाईड हा क्वेश्चन मार्क दिसेल. आता या ठिकाणी तुम्हाला आता ग्रीन टिक मार्क करायचे आहे. तर हे टिक मार्क करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हा जो येलो क्वेश्चन मार्क आहे ह्याच्यावरती फक्त तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी व्हॅलिडेट सिग्नेचर ह्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट सिग्नेचर ह्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्या येलो क्वेश्चन मार्कच्या जागी अशा पद्धतीने ग्रीन टिक मार्क येऊन जाईल. त्यानंतर या ठिकाणी क्लोज ह्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर समजा पहिल्या क्लिक मध्ये जर सिग्नेचर व्हॅलिडेट नाही झाली तुमची, तर काय करायचं असतं, तर या ठिकाणी व्हॅलिडेट सिग्नेचर ह्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर जर डायरेक्ट सिग्नेचर व्हॅलिडेट होत नाही, कधी कधी जर सिग्नेचर व्हॅलिडेट नाही झाली तर या ठिकाणी काय करायचं, शो सिग्नेचर प्रॉपर्टी हा जो ऑप्शन दिसतोय ह्या पर्यायावरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट सिग्नेचर हा पर्यायाच्या वरती जो काही शो सिग्नेचर सर्टिफिकेट हे दिसतंय ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊन ट्रस्ट ह्या पर्यायावरती क्लिक करायचं. ट्रस्ट ह्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपली सिग्नेचर ऑलरेडी व्हॅलिडेट झालेली आहे. जर व्हॅलिडेट झालेली नसेल तर या ठिकाणी ऍड टू ट्रस्टेड सर्टिफिकेट हा पर्याय तुम्हाला तिथे दिसतो. तर या ऍड टू ट्रस्टेड सर्टिफिकेट ह्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर व्हॅलिडेट सिग्नेचर तुमची होऊन जाते. अशा पद्धतीने जर सिग्नेचर व्हॅलिडेट नाही झाली पहिल्या क्लिकमध्ये तर तुम्हाला अशा पद्धतीने ट्रस्ट मधून ऍड टू ट्रस्टेड सर्टिफिकेट करून सिग्नेचर व्हॅलिडेट करावी लागेल. तर ही एक अत्यंत महत्वाची अशी प्रोसेस होती, ज्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार असतील त्या ठिकाणी सिग्नेचर व्हॅलिडेट असणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुमचा कोणताही सरकारी डॉक्युमेंट हा व्हॅलिड धरला जात नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची सिग्नेचर ही घर बसल्या व्हॅलिडेट करू शकता. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच.